Hello, this is the My Artifact episode number 675. आजची तारीख आहे 8 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आज ऍक्च्युली संडे कसं आहे, मला जास्त काम राहत नाही. आज कशी सुट्टी राहते, दिवसभर मी घरीच पडून राहतो. आणि मागच्या संडेला मी कसं एक्सपिरियन्स केला आहे का, मी साला सकाळी जेवल्यानंतर नाही का संध्याकाळी जेवूशच नाही वाटत, कारण पोटामध्ये काही जागाच नाही राहत. तर त्यामुळे साला आज मी काय केलं की आज मी फक्त सकाळचाच डब्बा बोलवला. सकाळी डब्बा म्हणजे मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं बरं. म्हणजे सकाळी उठलो मी किती वाजता, 8 वाजता उठलो, संडास केली, त्याच्यानंतर बस दात घासले आणि बस कम्प्युटर समोर होतो, लॅपटॉप समोर. आर्टिफॅक्ट एपिसोड वगैरे बघितले मी खूप दिवसांनंतर. इट फील्स रिअली नाईस. एक एपिसोड आहे 504वा एपिसोड, ज्याच्यामध्ये मी याच्याबद्दल रिलेशनशिप बद्दल बहुत चांगल्याने एलॉबरेट केलं आहे. ते मी सांगितलं आणि ते मी ऐकलं ना, इट फील्स रिअली नाईस. कारण माझे शब्द एक प्रकारे नाही का स्वतःला ऐकल्यानंतर असं वाटते का साला कोणत्या महान व्यक्तीने असं म्हणलं आहे. इट्स अ रिअली ग्रेट. आणि त्याच्यानंतर कसं आहे की ते आर्टिफॅक्ट एपिसोड बघितले आणि त्याच्यानंतर मी काफी हे झालो, एक्झॉस्टेड झालो, लॉस ऑफ एनर्जी. पण मी डब्बात वगैरे आणला होता, कधी 12 वाजताच आणलं होतं. मी म्हणलं 12 वाजता जेवीन तर मग संध्याकाळी पुन्हा डब्बा बोलवायला लागला. म्हणलं संध्याकाळी जेवीन म्हणलं. तर मी 12, 1, 3 वाजता मग 3 वाजता झोपलो आणि नंतर 6 वाजता उठलो. आणि उठल्यानंतर अशी भूक लागली होती बहुत भयानक. कारण 6 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 8 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत माझ्या पोटात काहीच नव्हतं, काहीच नाही. आणि इतका हात पूर्ण असे गळून राहिले होते. तर पहिले जेवतो म्हणलं. तर 6 वाजता उठलो, पाणी पिलो, पहिले जेवण केलं. ते 5 पोळ्या भात खाल्ला आणि ते खाल्ल्यानंतर झाला थोडं बहुत चांगलं वाटलं. पण झालं असं वाटलं का झालं अजूनपर्यंत भूक गेली नाही राव, अजूनपर्यंत भूक गेली नाही असं वाटलं. तर मग वाटलं की जाऊ म्हणलं पुन्हा आणि संध्याकाळचा डब्बा बोलवा म्हणलं. बट राहू दे म्हणलं, कशाला डब्बा बोलवायचा आपण. आता ते मग मामाजी आणि पलक आले होते, त्यांच्यासोबत तो नाश्ता होता, तो तुझा नाश्ता खाल्ला मी. ठीक आहे ना, काय जेवणाकडे असं हलगर्जीपणा नको करत जाऊ यार. 50 रुपये वाचवण्याच्या उद्देशाने तू साला पुन्हा हे करून राहिला राव. तुझी बॉडी पाहा, तू किती स्किनी झाला ऍक्च्युली. पहा हे माझी बॉडी, हे माझी बॉडी. ऍक्च्युली मी याच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंगर होतो आणि काफी माझे ऍब्स, चेस्ट आणि बॉडी बहुत चांगल्या दिसत होती, बहुत चांगल्या होती. बट काय आहे की मी इथे डिसाईड केलं होतं की मी जिम जॉईन करीन. बट काय आहे की जेव्हा मी जॉबवरून आल्यानंतर एकदम हेच ना होत काही, म्हणजे असं डोक्याच नाही राहत कसाला पुन्हा काम करावं, पुन्हा जिम मध्ये पुन्हा कष्ट करावं. म्हणजे पहिले माझं डाएट ना खूप भयानक होतं. म्हणजे पहिले मी 5 पोळ्या, भाजी, वरण, अरे बापरे असे डब्बे आणत होते ना त्या काकू मानवटकर भाऊ, बहुत भयानक. आणि ते खाल्ल्यानंतर तर त्याला मग मला माहित पडलं की झालं माझं वजन वाढून राहिलं, माझं पोट असं फुगून राहिलं होतं. म्हणलं हे का होऊन राहिलं. तर मग मी नाही का, आता माझं जिम तर नाही सुरू आहे, तर मग मी माझं डाएटवर कंट्रोल केला. तर मी सकाळी नाही का 5 पोळ्या आणि भात खातो, आणि संध्याकाळी फक्त पोळी आणि भाजी खातो, भात नाही खात. यामुळे कसं माझी बॉडीला हॅड इनफ एनर्जी तर भेटते, प्लस मला जास्त जिम पण नाही मारावं लागत आणि माझी बॉडी पण कंट्रोल मध्ये राहते. सो इट इज गुड. बट संडेला नाही का हा फंडा एक प्रकारे बिघडून जाते, कारण संडेला माझ्यापाशी काही काम नसते. त्यामुळे मी जेवण केलं तर कसं ते पचतच नाही राव. मागच्या संडेला आपण पाहिला आहे राव, आपण इथून ते त्यांच्या घरापर्यंत पैदल गेलो नुसतं पचवण्यासाठी. तरीही साला आल्यानंतर एवढी एनर्जी वेस्ट केल्यानंतर सुद्धा आपल्याला
असं वाटलं नाही का पुन्हा जेवण करावं. तो मी ठरवलं होतं की नेक्स्ट संडेला मी फक्त सकाळचं जेवण बोलवत जाईन आणि संध्याकाळचं जेवण नाही बोलवत जाईन. सो संध्याकाळचं जेवण नाही बोलवलं मी आज, आणि इट फील्स रिअली असं वाटत आहे की भूक लागून राहिली र. काश हे इंटरनेट, वायफाय, मोबाईल, लॅपटॉप खायची वस्तू असती ना, मी आता खाऊन टाकलं असं त्याला. बट हे खायची वस्तू नाही आहे. सो भूक तर लागली, बट राहू दे, एक सहन करून ना राहू. यालाच काही ना काहीतरी म्हणते, म्हणजे यालाच एक प्रकारे. प्लीज जास्त बोलू पण नको, एनर्जी वेस्ट नको करू, कारण उद्या आपल्याला नाही का जेवण सरळ उद्या आपल्याला 10 वाजता भेटणार आहे. ऍक्च्युली 10 वाजता नाही, इथून सकाळी उद्या आपल्याला वर्धेला निघायचं आहे. या उद्या मंडे आहे आणि उद्या आपल्याला निघायचं आहे, कारण उद्या एक्झाम फॉर्म भरायचा आहे. आणि एक्झाम फॉर्म भरण्यासाठी 12 तारीख लास्ट डेट आहे आणि उद्याची आहे उद्याची 9 तारीख आहे. आता समज जर मी 12 तारीख म्हणजे सुट्टी तर घ्यावंच लागत असते. समज जर उद्या नाही गेलो तर परवा गेलं जाच लागलं असतं, आणि मधात तर काही सुट्टी वगैरे नाही आहे. मी कधी सुट्टी मागितली, सुट्टी काढली आणि उद्या सकाळी मला निघायला लागेल. मला कसं एकदम 7 वाजता माहीत पडलं का उद्या मला जावं लागेल म्हणून. आणि समजा जर मी 7 वाजता तयारी करून खापरखेड्यावरून नागपूरला निघतो म्हणलं तर मला करीब 8 वाजले असते, 8-8:30 वाजले असते रहाटेपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि 8:30 वाजेपर्यंत मग कोणती गाडी भेटली नाही तर मग माझे वांदे लागले असते, कारण 8:30च्या नंतर बिलकुल रात्री 1:30 वाजताची रेल्वे आहे आणि सेवाग्राम एक्सप्रेस, जे वर्धेला पोहोचते रात्री 3 वाजता. तर मग मी 8:30 ते 1:30 वाजेपर्यंत कुठं थांबलो असतो. विचार कर ना, रेल्वे स्टेशनवर एवढा वेळ विदाउट फूड पूर्ण लागून गेली असती. आणि त्याच्यानंतर मी रेल्वे पकडून रात्री 3 वाजता जर वर्धेला पोहोचलो असतो, त्याच्यानंतर काफी एक्झॉस्टेड झालो असतो. रात्री 3:30 वाजता घरी आल्यानंतर झोपलो असतो तर मी करीब 10 वाजता उठलो असतो, आणि 10 नंतर मग तो काही फंडच नाही ना राव. बेटर आहे का आपण थोडस रिलॅक्स होऊ, उद्या सकाळी थोडस तयारी करून 8 वाजता निघून जाऊ. आपण हार्डली 10-11 वाजेपर्यंत पोहोचूनच जाऊ ना. 10-11 वाजता पोहोचल्यानंतर आपले जे काही डॉक्युमेंट आणि जे काही फाईल वगैरे लागते ते घेऊन जा. एक्झाम फॉर्म भर, सोबत कांदे बुक डेपो मध्ये जा. 4 सेमिस्टर मेकॅनिकल इंजिनियर बीईचे जे काही पुस्तकं भेटत असेल, सिलेबस भेटत असेल ते विकत घे आणि संध्याकाळच्या गाडीने परत ये. राईट. आता सर्वात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे पैसे. तर माझ्यापाशी पैसे किती आहे, माझ्यापाशी 1200 रुपये आहे, जे की 1300 रुपये ऍक्च्युली, जे की वडिलांनी दिले होते 2000 रुपये कपडे घ्यासाठी. त्यातून ते 700 रुपये खर्च झाले. जसं लाईक आता 200 रुपयाचं पेट्रोल, त्याच्यानंतर 200 रुपयाचं ते RTO म्हणजे 400 रुपये, आणि 300 रुपयाचं 100 रुपये ते प्रिंटआउट आणि याच्यासाठीच गेला आहे, आणि 200 रुपयाचं 100 रुपयाचं पेट्रोल आणि 100 रुपये असं नाश्त्यासाठी वगैरे गेले. ते नाश्ता, मिश्राजीचा नाश्ता. सो या 1300 रुपये आहे, प्लस माझ्या अकाउंट मध्ये 3,400 रुपये आहे, 3,300 रुपये आहे. सो मी भरू शकतो तेवढं. आणि समजा जर उद्या वडिलांना मागून घेईन, कारण पुस्तकासाठी पैसे लागतेच. कपडे वगैरे राहू दे, पाहून घेऊ. जसं आज मला माझा कपडे धुण्याचा प्लॅन होता, कपडे धुवायचे होते. आता मी उद्या वर्धेला चाललो तर उद्याच आईच्या हाताने धुवून घेईन, कारण तिच्या हाताने थोडे चांगले धुतला येतं ते. सो या, सो आता झोपून जा आणि उद्या सकाळी उठून जायचं आपल्याला वर्धेला. राईट. So this is the My Artifact episode number 675. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.